महिमा सुरू आहे. तिथं यमधर्मा तुझे बाश कार्य करणार नाही. मग तो भक्त कुणीही असो, मग याला भक्तीपासून दूर करणं हा एकमेव मार्ग. मस्तक सुळाची माझ्या भाषात राजाचा पंचप्राण का येत नाही. आहे अजून एक उपाय आहे, आणि तो म्हणजे शिवशंकराचे भाष, नागभाष.
गेलं म्हणून तू आज दुःखी कशी बनलीस. पण त्यास माझ्या हाकेला धावलीस ग, पण त्याचा आता काय उपयोग. माझं सौभाग्य संपलं. तुझं सौभाग्य माझ्या सौभाग्याचं मी मावळला. अगं तुझं सौभाग्य संपलंय, पण मी तुला आशीर्वाद दिलाय तो कोणता दिलाय. अखंड तुडे मंडित सौभाग्यवती भव. मग ही देववाणी विश्वाची जननी आदिमाया आदिशक्ती म्हणतात, तिच्या मुखाटे शब्द निघाले. बाळ तू निश्चिंत राहा, दुःख करू नको. अगं तुझं हे गेलेलं सौभाग्य मी तुला पुनश्च 7 दिवसाच्या आत पुनश्च तुझं सौभाग्य मी तुला देणार आहे. भक्ती केली मी तुझी. ख्याली मध्ये चेतनी आशिनी शहरी मोजली. उपहादंडाचे किंवा पाण्याचा थेंब न घेता भक्ती करते मी. आणि तुझ्या मुखात शब्द आहेत, 7 दिवसाच्या आत माझं सौभाग्य मला पुनश्च मिळेल. हा गेलेलं सौभाग्य पुनश्च देणार आहे तुझं. पण एकच दिव्य तुला करावं लागेल. असं कोणतं दिव्य? ही मानवाची काया आहे, नाशिवंत आहे. आणि म्हणून 7 दिवसापर्यंत तुझ्यावर एकच जबाबदारी आहे. अशी कोणती प्राणाच्या पलीकडे या प्रेताचं रक्षण करायला हवंय. आणि म्हणून हे प्रेत आहे हे तुझ्या मांडीवर घे. आणि 7 दिवसापर्यंत या भूमीचा स्पर्श होऊ देऊ नको. आणि या प्रेताला दुर्गंधी पण पडणार आहे, कारण मी या प्रेताला चैतन्य प्राप्त करून देण्यासाठी मी माझ्या दैवी तेजाला या प्रेताला चैतन्य प्राप्त करून देते. फक्त एकच या प्रेताचा भूमीला स्पर्श होऊ देऊ नको. तुला दिलेला शब्द आणि त्या शब्दाच्या संततीसाठी तुझं सौभाग्य मी तुला 7 दिवसाच्या आत देणार आहे. माझी जबाबदारी काशीनं दिलेली आहे. मग त्यात कसूराचा उपयोग असतो. समलक्ष प्राणांची घडामोड करण्याचं कर्तव्य तू करतोस. पण ते चित्रगुप्ताच्या वही ज्याची आयुष्यामध्ये त्याचे प्राण हरण करण्याची जबाबदारी तुझी आहे. आणि ते कर्तव्य तुला करायलाच हवंय. आज जे तुझ्या पाशात प्राण आहेत ते कुणाचे आहेत? तरी याची जबाबदारी
जगाची जननी आहे, विश्वाची आई आहे, अर्थात माझी आई आहे. आई आणि पुत्र हे नातं ठेवूनच मी आतापर्यंत तुझ्याशी भांडलोय. पण आई आता एक लक्षात ठेव, जर माझा मार्ग अडवला माझ्या दर्शी तर क्षणभर हा धर्म विसरणार आहे की तू माझी आई आहे. प्रतिकारासाठी म्हणून धर्म तुझ्या समोर टाकला जाणार आहे. मग जो मुलगा आईची आज्ञा मान्य करत नाही तो पुत्र कसला? मग यावेळी प्रतिकाराचा खटका तुझ्यासमोर आलेला आहे. होय ना? अरे बोलायला प्राण माझ्या जोडील गं. आणि केलं दिलं तू. वाईला होईल मला. मग त्या देवाला मला आज्ञा दिली, ती आज्ञा पूर्णत्वाला देण्यासाठी ज्या आईची या जननीची संघर्षाला मी उभा आहे. होऊ दे संघर्ष, होऊ दे भांडण. अरे वाय धर्मा. अखेर याला कारण आहे. अरे त्याने माझ्यात प्राणहरण केले आणि अखेर तो पिताजीपर्यंत घेऊन जातोय. आणि म्हणूनच त्याचा मी मार्ग रोखण्याचं कर्तव्य केलं. आश्चर्य वाटलं मला. भारताचा पाठलाग तू करणार. अगं तुला म्हणतात का आदिमाया आदिशक्ती, हा तर यमधर्म देवतातील घटक. केवढे मोठे असुर तू अनेक अवतार धारण करून संपविले. आई तू जाऊ नकोस. का? अगं ते नखानं तुटणार आहे, त्याला कुऱ्हाडीचा घाव कशासाठी? मग नाराजा तू असं कर. अरे आतापर्यंत प्रत्येक मार्ग दाखवण्याचं कर्तव्य तू केलंस. मग तू जर मार्ग सांगत असशील तर त्या मार्गाने सुद्धा जाण्याची माझी तयारी आहे. पण हा यमधर्म लवकरात लवकर संपायला हवाय. होणार आई तू. हा जर मेला तर जग सुखी होईल. होय, होय. कुणी म्हणणार? हात आणि म्हणून सांगते लवकरात लवकर सांग मार्ग असा. आई अगं एवढे तुझे मानस पुत्र आहेत. हा? अलीकडे बरेच दिवस झाले त्यांच्यावर कोणती जबाबदारी पडलेली नाही. तर जबाबदारी पडल्याशिवाय माणसाचं जीवन घडत नाही ग. त्यांना एखाद्याला पाठवलं त्याची. अनेक पुत्र आहेत. मग तो माझा विघ्नहर्ता गजानन त्याला हात देण्याचं कर्तव्य करते. अरे गजानन! हाक देऊ नको. गणपतीला बोलवते ना. नको ग. काय? तो खादाड आहे. मार्गात एखाद्याने समजा मोदक ठेवलं तर तिथंच खात बसेल. त्याला नको, दुसऱ्याला कुठेतरी हाक दे. मग असा कोण माझा पुत्र आहे? आता तू म्हणाला तसा हे खाऊन खाऊन ऐश आरामात शून्य पडलेलं आहे. त्याला जर काम नसेल तर ते काही पुढे येणार नाही नावारूपाला. मग अशा तऱ्हेची जबाबदारी द्यायची असेल तो माझा कोण काळा तू त्याला हाक देऊ. होय ग आई, चालेल. काम करेल. मग हे काळा तुला आयुष्यवंत हो. इकडे पण वारे नारद्या. ए नारद्या, तरी पण म्हणतोय मी विश्रांती घेत होतो. एकाएकी आईने अगदी हे शेंडवळ नक्षत्र येतात. नाही आई, मी तुला याला हाक द्यायला मी सांगितली. हे पा आई काय झालं? विश्रांती घेत होतो. हो हो 2-3 दिवस झाले विश्रांती नाही, म्हणून विश्रांती घेत होतो. आणि हात देण्याचं कारण याला कारण आहे आज तुझ्यावर एक जबाबदारी द्यायची आहे. माझ्या माती हा हा कारण जबाबदारी दिल्याशिवाय तू सुधारणार नाही. जबाबदारी हा वाटेल ते तुझे. तू केलेली आता चित्तबंध माणूस कर्तव्याच्या मार्गावर पाऊल टाकलं. आईचा जर अपमान कोणी केला असेल तर तू काय करशील? त्याला आईचा अपमान केला. अरे थांब रे बाबा. अरे जो तो येतोय तो याच्यावर राग काढतोय. याने अपमान केला. अरे पण याला मारिलं तर ब्रह्म असे तर आई पाहिजे. तू म्हणाली तुला तो असं बोट केलं त्यामुळे आई ज्यानं
कृपा काय ते काय आम्हाला- झालं हा फुकट गेलेला आहे याला आता काही याचा उपयोग नाही. आई, मला समजलं यमधर्माबरोबर युद्ध करावं लागणार आहे. माझं अंग कापतंय हातपाय लटपटताय. समजलं लटपटताय. हो. स्त्री नव्हते. आता एकच कर काय तू करू? कुठेतरी विश्रांती घे कुठं? आता कुठेतरी थांबायला हवंय तुला कारण पुढे जमणार दिसत नाही. म्हणजे मला जमणार नाही माझ्या अंगी शक्ती नाही अरे, आता कोणी होता. पण आता ते पराक्रम नाही रे दिसत होतो अजून आहे मग दाखव पराक्रम होय. मार्गात चालून शासन करून राजा श्रेष्ठचे प्राण माझ्या काय रे मागा तू पुढे जातोस तेवढा माग कसा येतो आई समज माझ्या हातून हा त्या यमधर्माने कदाचित प्राण दिले नसतील माझ्याजवळ हा आणि यमधर्माला मी ठार मारलं तुला जमेल ते कर पाप पुण्याचा अधिकार पाप हे पाप होईल त्याला जबाबदार मी आहे. स्वाईट नाम- त्याची काळजी करू. नावाप्रमाणे आहे. आई, हा फुकट गेला. अरे मी सांगतो, हा झोपेमध्ये होता. अजूनही डोळ्यामध्ये याचे डोळे अजूनही उघडलेले नाहीत पण याच्यावर विश्वास माझा पण नाहीये कारण हा जाता येताना आई, कसा आला? डोळ्यामध्ये गर्जना करत जाताना धडपडत गेलाय अर्थात हा पूर्ण काम करेल हे काही सांगता येत नाही याच्यासाठी सांग असा दुसरा माझा पुत्र कुठला आहे त्याच्यासाठी पराक्रमी पुत्राची गरज आहे. तुझा अपमान धुवून काढण्यासाठी त्याने स्वतःच्या आजोबाचा शिरच्छेद केला. हा? तो वीरभद्र दे. अरे! वीरभद्राला हा गेला. त्याला आईच्या अपमानाबद्दलचा आजोबाला आजोबा म्हटलं नाही तो माझा बाळ वीरभद्र. अरे बाळ वीरभद्र!
नित्याच्या कार्यासाठी निघालो. नित्याचं कार्य तुझं आहे, हा. पण आज बंधू भेट आहे. हा? बंधू भेट आहे. बंधू प्रेमाची गाठा भेट. नको बाबा रे, बंधू प्रेमापेक्षा मला कर्तव्य श्रेष्ठ आहे. आणि त्याच्याकरवी ज्यावेळी आपली दुराचारी अविचारी जेव्हा मरतील तेव्हाच मी मोकळा असेन. तेव्हा तुला सांगतो जायचं नाही, इथंच राहायचं. हा. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तू द्यायचं. एक काळ असला मी कुणाचा बांधील नाही, तुझा नोकर नाही, समजलं का? उत्तर द्यायचं. नोकर नसती, हा? बंद म्हणून ऐकावं लागेल. त्या भाषेत विचार. बोल. मला सांग, आजच्या दिनी तू मृत्यू लोकांच्या ठिकाणी गेला होता. हे सर्व मी आईला सांगितलेलं आहे. तू इथं का आलास हेही मला ज्ञात झालेलं होय आहे. ना? तेव्हा आईला जर तुला पाठवलं असेल तर जे आईला उत्तर दिलं तेच मी उत्तर तुला देतो. जा माघारी जा. माझी आज्ञा सिद्धामध्ये मानून इथपर्यंत माझी पावलं पडली आहे. ती कशासाठी? तर फक्त राजा श्रेष्ठ त्याचे पंचप्राण माझ्या स्त्रीला आज्ञा दिल्यार्थ ती आज्ञा मोडण्यासाठी तुझं सारे तरी त्याला शिल्लक ठेवणार नाही. चला मागं फिरायचो. चार गोष्टी बोलूया. जबाबदारी महत्वाची आहे. अरे हो, पण तू क्षणी हितावून. पण तू आता आलास कुठून? कुठून? मृत्यू लोकातून. मृत्यू लोकातून. पण आलास कुठून? आलो जातोय कैलास पर्वती. आलो इकडे. विचार बघा ना. कुठून आलास ते सांग. अरे राजा श्वेतकेतू यांचे पंचप्राण महत्वाचे आहे. ते शिवापर्यंत घेऊन जातात. घेऊन निघालास कैलास पर्वती. राजा श्वेतकेतूचे पंचप्राण तू हरण केलेस ना. माझ्याजवळ हे का माझं आहे तुझ्याजवळ देणार माहिती आहे मला. बरं थांब. माझ्या आईची मला आज्ञा आहे. ते पंचप्राण श्वेतकेतूचं धन विलीन करायला
इथं आलास सणात चालला असं काय थोर महत्वाकांक्षा आलो. अरे प्रतिनिधी प्रतिनिधी दर्शन होईल, आई बाबांचं दर्शन एकाच वेळी घेता येईल म्हणून आलो होतो, पण आई कुठं दिसत नाही. आई गेली. हा बरोबर. काय आई गेली म्हणजे इथं नाहीये. हा पण प्रतिनिधी लागणारं श्वेतवर्णीय पुष्प आणि चिताभस्म शिवगणाने कैलासी आणली आणि तू कसा काय पुन्हा म्हटलं उभयतांचं दर्शन एकाच वेळी घेता येईल. हा. आई बाबा बरं हा रक्तस्राव कशाचा होतोय हे का नाही हो. हे आराक्त रंगाचं रक्त ठाई ठाई दिसतंय तुझ्या झोळीतून खाली पडतंय काय ते अरे काय आहे त्यात यात होय कुठे काय काय काही नाही काय बघूया. नाही, नाही, जरा इकडे याचं काय झालं माहितीये का बाबा, आईने हत्या केली होती. तिला रक्त रंगाची फुलं आवडतात की नाही होय. म्हणून सूर्य उदय होण्यापूर्वी मी तिथं गेलो हा आणि ती झोळी टाकली आणि आता बरं. सूर्य माध्याने आला ना, दवबिंदू आणि आराक्त रंगाची पुष्प झोळीत होती सूर्योदयापूर्वी ती कुठलाय आणि ही झोळीत ठेवला बरोबर. सूर्यनारायण माध्याने आल्यानंतर उष्मा वाढला आणि तो दवबिंदू पण लाल कसा रे आता लाल रंगाची फुलं आहेत. हा त्याच्यामुळे बरं आहे तो, हा? हे जरा- मला ती फुलं पाहिजे तुम्हाला कशाला मला लाल रंगाची फुलं आवडत नाही. रंगाची आवडतात की नाही हो. ही कोणी पण सांगितली निदान पहावी माझ्या आईने सांगितलं. पहावी तशी इच्छा आहे. घ्या. यमाचा शिर तुझ्या झोळी अरे जगाचा धर्म तो जर तुझ्या झोळीत लागला तर विश्वाचं काय ते मला काय विचारू नका, ते तुम्ही आईला जाऊन विचार. ते दे इकडे. मला त्याच्यातलं काय माहिती. इकडे दे माझ्याजवळ येईन इथं नाही. धर्म जिवंत व्हायला हवा काय धर्म आता जिवंत व्हायला हवा नका, माझ्या आईनं माझ्याजवळ थोर जबाबदारी दिली. धर्म विश्वापूर आहे विश्वाला त्याची गरज आहे आणि तो या क्षणाला जिवंत व्हायला हवा मला गरज असेल, मला गरज त्याची नाही, आईने दिलेली. तुझा बाप आहे बापाची इच्छा मुलाला पूर्ण करतो त्याला मुलगा म्हटला जातो बरोबर आहे तुमचं, पण प्रथम आज्ञा प्रथम इच्छा आईनं मला सांगितली, आईची इच्छा मी पूर्ण केली. आता जर तुमची काही इच्छा असेल ही पूर्ण झाल्यानंतर तर
नाही हो तिथं नवराचा कसा विचार केला? मुलाला मी मारत नाही, मग? मुलाला तू मारते. हो बाप म्हणून मुलाला काय भेटायला हवे होते तुम्हाला? मुलाला पुढे करते आणि तू मागे याला राहते. कारण आहे. काय? एकच ज्या धर्मानं राजा श्वेतेने तुझे प्राण हरण करण्याचं कर्तव्य केलं, हो ते प्राण स्वाधीन व्हायला हवे. राजा श्वेत तू मृत झालाय. हा? धर्माचा शिरेचा थोडी दे. कसा म्हणू द्या धर्म? धर्म मिळाला नसेल तर काही करीन माहिती आहे. या पोराला शिल्लक ठेवला नाही मी त्याच्याबरोबर तुलाही तर ठार मारायचं राहणार. आणि समजा मला मारण्याचं कर्तव्य केलं असेल, हो. मला बिना मारण्याची भीती नाही, पण माझ्या मुलाच्या केसालाही धक्का लागू देणार. हो. वेळप्रसंगी नवऱ्याचं आणि पत्नीचं नातं तुटलं काही नाही. माझ्या रागाचा पारा वाढला. काही तर राग माहितीये ना. काय झालं? पण हा तोंड कशासाठी, हे भांडण कशासाठी चाललंय मिटवायला? काय मिटवायला? भांडण तुमचं मिटवायला नाही, तू पेटवायला आलाय. इकडे या. ज्याच्यासाठी तुमचं भांडण चाललंय हो ती वेळ चुकून गेली. म्हणजे होय रे, होय राम. बरोबर. होय ना? होय हो झालं झालं. नाराजा, काय रे? मी दिलेला शब्द सत्य व्हायला हवा. हो ना, झालाच समान. झालं झालं. होय. काय? बाबाने विचार. मला 7 दिवस होऊन गेले. 7 दिवस होऊन गेले. हो म्हणजे ते कसं काय पूर्ण होणार? आता पुढं कसं काय? गौरी हा वाद शिवबारूचा होता, हा. पण याचं फक्त महत्व फार वेगळं आहे. आता ते जरूर तुला कळेल. हे आमचं भांडण हो आणि आमचं काढलं नाही झालं अजून, बरं केलं. आता होईल. अजूनही हो मग म्हणजे हे नारायण जा धर्माला जिवंत कर. काय? धर्माला धर्माला जिवंत करू हं. नाही असं म्हणत नाही, मला सांग. पण धर्म जिवंत झाल्यानंतर हो. राजकर्ता जिवंत व्हायला हवाय. राजाचे प्राण कोणाजवळ आहे धर्माजवळ, आणि धर्म कोणाजवळ आहे? याच्याजवळ. धर्म नाही गेला तर हा धर्म गेला नाही तर तो जिवंत होणार नाही. धर्म जिवंत व्हायला हवा. जाबा फक्त धर्माला जिवंत कर. आधी उद्या काहीतरी शब्दाला बोलला परत मार.
आई बरोबर आहे. होय होय. घट्ट झाली. बोलता जा, येतं? राजाला जिवंत कर. देवा हा. तुझी आज्ञा. होय. मी मानणार आहे. जा लवकर चल. सदैव कल्याण होईल. माझ्या कलेश्वरा हा. प्रणाम करतोय. आशीर्वाद कल्याण होईल तुझं. पण देवा एक समस्या आहे. काय म्हणून? देवर्षी नारदमुनींच्या सांगण्यावरून हा. माझ्या देवालयात माझ्या देवघरात तुझ्या लिंगाचे प्रस्तावना करावं. मी भजन पूजनात न असताना ऐन वेळी माझ्यावर हा प्रसंग का बरं? हे राजन, हे सगळं मी घडविलंय का? तुझ्यासाठी. माझ्यासाठी होय. नाही समजू शकलो मी. हे राजा, हा. तू सच्ची धार्मिक परोपकारी उदात्त तस्कराचा आहेस. आयुष्यात पापाचरण तुझ्या हातून घडले नाही. अधर्माच्या थोपडमागावर तू पाऊल ठेवला नाही. पण तुझा नित्याचा क्रम माझ्या शिव मंदिरात सूर्योदयाबरोबर स्नान संध्या कर्म विधी आटोपल्यानंतर माझं तू पूजन करायचास. प्रतिदिनी माझ्या पार्थिव लिंगावर सहस्र बिल्वदल अर्पण करून त्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वारावर जेव्हा येत होतास तेव्हा दारी जेवढे याचक असतील त्या सगळ्या याचकांना तू नेहमी तृप्त करत होतास. धन, सुवर्ण, धान्य, ऐश्वर्य देऊन त्याला तृप्त करत होतास. असा तुझा नित्याचा क्रम. पण एक दिवस तुझ्या जीवनात असा उजाडला तो तुला माहितही नसेल. माझं तू पूजन केलास आणि आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी निघत असताना द्वारावर आलेल्या सगळ्या याचकांची इच्छा तू पूर्ण केलीस. सगळे याचक तृप्त झाले. तुझ्याजवळचं धनही संपलं आणि अशा समयाला तू मार्गस्थ झालास. पण त्यावेळेला काय झालं होतं? एक नेत्रहीन गरीब दारिद्र्य ब्राह्मण राजाजवळ जावं आणि आपल्याला काहीतरी मिळेल आणि आपल्या पोटाची चिंचवर खळगी भरेल या अपेक्षेनं तुझ्यापर्यंत आला होता. पण तो तुलाही माहित नव्हता. पण एवढ्या याचकात आपल्याला जाता येणार नाही. तेव्हा राजा जेव्हा या पायरीवर येईल तेव्हा मी जरूर राजाकडून आपली इच्छा पूर्ण करीन असं त्यानं मनोध्येय होतं त्याचं. तू जेव्हा थर संपून मार्गस्थ झाला स्वकर्तव्यासाठी जायला तेव्हा तुझ्या पावलाच्या चावलानं तो आंधळा ब्राह्मण पुढे आला. पण राजा तू पुढेच गेला होतास. पण तुझ्या स्कंदी असताना तुझा शेला त्याच्या हाताला मिळाला. त्याला राजाचा शेलाही जाणून घट्ट धरलं. पण क्षणभर त्याच्याजवळ तुझा लक्षही गेला नाही. तू चालत असताना खट्ट धरलेल्या शेल्याच्या योगे करून तो पहिल्या पायरीवरच पडला आणि तसं तुझ्या मागावून तो पुन्हा पुन्हा एका दुसऱ्या तिसऱ्या क्रमवार पायऱ्यावरून खाली घडबडत खाली गेला. आणि जेव्हा भूमीचा आघात त्याच्या शरीराला झाला तेव्हा त्याचे प्राण कंठाशी आले. पण त्याने प्राण सोडण्यापूर्वी तुला शाप दिला. हे राजा, आयुष्यभर देवाची भक्ती केलास, पुष्कळदान धर्म केलास, पण माझ्यासारखा एक गरीब दरिद्री ब्राह्मण तुझ्याजवळ आपल्या टिचभर पोटाची खळगी भरण्याच्या अपेक्षेनं आला. पण त्याला तू काही दिला नाही तर नाहीस, पण माझ्याजवळ ढुंकूनही पाहिला नाहीस म्हणून तुला शाप देतोय. मी तर आता मरेनच मरेन. पण जसा मी अकाली तुझ्यामुळे मरतोय म्हणून राजा तुला अकस्मात मरण येईल. होय राजन, तो ब्राह्मणाचा शाप आज ना उद्या केव्हा ना केव्हा तरी सत्य होणारच होता. आणि अल्प कालावधीत तर तू मरण पावलास तर या शिवपार्वतीची भक्ती करून काय त्याचा उपयोग आहे? तुम्ही वैताने निश्चित केलेली भक्ती त्या भक्तीचं श्रेय म्हणून तुझ्या कुशकुलात एखादं पुत्र रत्न जन्माला यायला हवं. या तुझ्या राजगतीला वारच कुणीतरी असायला हवा. म्हणूनच तर गौरीना आणि मी हे सारं नाट्य रचलं आणि त्याने करून तुझे प्राण काही कालावधीत का असेना यमाच्या पाशात राहिले. दुसऱ्या काळाची दृष्टीसेप त्याच्यावर झाली नाही. एक ब्राह्मणाचा शाप सत्य झाला म्हणजे तू मृत पावलास. आणि तू केलेल्या भक्तीचं श्रेय म्हणून धर्माकरवी तुला मी पुनश्च जीवदान दिलंय, जिवंत केलंय. दीर्घायुष्य भव, दीर्घायुष्य भव, दीर्घायुष्य भव. तुला दिलेला शब्द मी पूर्ण केलेला आहे. 7 दिवसापर्यंत तुझं गेलेले सौभाग्य देईन. तुझं सौभाग्य तुला मिळालंय, पण त्याच्या धर्माची वाट लागली बिचार दादा मुळा. काय याची वाट का लागली? शिरकमल का तुटलं? आतापर्यंत असं काही झालं नाही.
याला जरा विचार. याला कारणीभूत मी आहे. कारणीभूत एके दिवशी हो काय झालं? एके दिवशी मी तुझ्या दरबारी आलो होतो. त्यावेळी तू काय केलंस? माझा अपमान केलास. नारदा यायचं असेल तर ये, बसायचं असेल तर वैष्णव तर चालता हो. ताठरलेली मान माझ्या समोर झुकलेली नाही आणि तोच मला राग आला. मी माझ्या मनामध्ये गुप्त प्रतिज्ञा केली, एक ना एक दिवस हे तुझं ताठरलेलं शिरकमल धडापासून वेगळं करायला लागेल. त्याच वेळी नारद हे नाव हे सांगितलं. धर्मा ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवाखेरीज सगळे देव दानव मानव याच्या चरणाजवळ नमता. आता मी हे पण ही तुझा ताटाडलेला माणूस तू मस्तक तू नमिला नाहीस म्हणून या ब्राह्मणाने शाप दिला. त्याच्या राज सत्पात्री तो सत्य झाला. सत्य याच्या पुढे गर्व करणार नाही, मान कधी माझी टाळणार नाही.